नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे लर्न विथ श्याम. तर या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लिनक्स तेही मराठीमध्ये. लास्ट सेशन मध्ये आपण जो सिलेबस जो कव्हर करायचा आहे पूर्ण सिरीज मध्ये लिनक्सच्या तो आपण एक ओव्हरव्ह्यू करून घेतला. तर आजच्या सेशन मध्ये आपण एक ऑपरेटिंग सिस्टम लिनक्सची इन्स्टॉल करून घेऊया. त्यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर जे आहेत त्याच्यानंतर जी OS जे आपल्याला इन्स्टॉल करायची आहे त्याची ISO इमेज तेही आपण डाउनलोड करून घेऊयात. ती कुठून डाउनलोड करायची, कशी डाउनलोड करायची किंवा जे आपल्याला जे व्हर्च्युअलायझेशन साठी जे एक सॉफ्टवेअर लागणार आहे ते कुठून डाउनलोड करायचं तेही आपण आजच्या सेशन मध्ये पाहून घेऊयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा आहे आपला अजेंडा. याच्यामध्ये हायपरवायझर म्हणजे काय नेमकं असतं ह्या गोष्टी आपण पुढे कव्हर करणार आहोत. पण आज आपल्याला जे सॉफ्टवेअर्स जे लागायचे जे आहेत आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम जी लिनक्स जे आहे ती शिकण्यासाठी एक त्याची ऑपरेटिंग सिस्टम लागेल आणि ते आपण CentOS 6.5 पासून स्टार्ट करणार आहोत. नंतर मग CentOS 7, 8, 9 किंवा कुठलंही एखादं त्यातलं व्हर्जन आपण यूज करून घेऊ. पण बेस जो स्टार्ट करायचा जो आहे तो आहे 6.5 पासून. नंतर पुढे लक्षात येईल की 6.5 पासूनच का स्टार्ट केलं, डायरेक्टली 8 किंवा 9 पासून काय नाही स्टार्ट केलं. तर बऱ्याचशा ज्या मॅन्युअल गोष्टी ज्या आहेत त्या 6.5 पर्यंत आहेत आणि त्याच्यानंतर मग पुढे ज्या नवीन कमांड्स ज्या आल्या ज्याच्यामध्ये एक ऑटोमेट झाल्या काही गोष्टी तर त्या ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हर्जनला जाऊ त्यावेळेस त्या गोष्टी लक्षात येतील. पण आजच्या या सेशनमध्ये आपण जे लागणारे जे सॉफ्टवेअर जे आहेत जसं की VMware वर्कस्टेशन. ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती जाल गुगलवरती सिम्पली तुम्हाला VMware वर्कस्टेशन असं म्हणून टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर पहिलीच लिंक येऊन जाईल, त्याला जस्ट तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तो VMwareच्या वेबसाईटवरती घेऊन जाईल. त्यानंतर आहे आपल्याला इथं डाउनलोड फ्युजन और वर्कस्टेशन. तुम्ही या ठिकाणी या VMware वर्क स्टेशन प्रो फॉर PC याला क्लिक केल्यानंतर हा रिडायरेक्ट करेल आपल्याला एका ब्रॉडकॉम या वेबसाईटवरती तो घेऊन जाईल आणि तिथं मग साइन इन विचारेल. साइन इन विचारल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही साइन अप करा, एक ईमेल ID तुमचा सेट करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे तो डाउनलोडला घेऊन जाईल. मी या ठिकाणी साइन इन केलेलं आहे. तुम्ही साइन अप करा आणि जो मेल ID जो तुम्ही जो दिलेला आहे साइन अपच्या वेळेस तोच ॲज अ युजर नेम म्हणून असेल. पासवर्ड त्याच्यामध्ये एंटर करा लॉग इनच्या विंडोमध्ये आणि तुम्ही लॉग इन होऊन जाल. या ठिकाणी परत तुम्ही नेक्स्ट मग जो VMwareची जी मेन वेबसाईट जी ओपन केलेली होती त्यावरती परत जा. परत त्याला डाउनलोड नाऊला जा. या ठिकाणी तुम्हाला आपल्या अकाउंटमध्ये इथं माय डाउनलोड्स एक टॅब वरती आपल्याला ते काय होईल आपण येऊन जाऊ त्या ठिकाणी आणि इथं एक तुम्हाला एक इन्फॉर्मेशन असेल फ्री डाउनलोड अवेलेबल आणि याला क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही फ्रीला क्लिक कराल फ्रीला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला VMware वर्कस्टेशन प्रो हे तुम्हाला भेटून जाईल आणि याला तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ज्याला VMware वर्कस्टेशन वरती करायचं आहे त्यांनी इथून करा आणि ज्यांना ओरॅकलचं जे आहे अजून एक येतं ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स येतं तर तुम्ही ओरॅकलचा व्हर्च्युअल बॉक्स हेही इन्स्टॉल करून घेऊ शकता. पण या कंप्लीट सिरीजमध्ये मी VMware वर्कस्टेशन यूज करणार आहे. तर माझ्याकडे VMware वर्कस्टेशन मी यूज करतो. सो दॅट्स वाय मी पूर्ण सिरीजमध्ये VMware वर्कस्टेशनच यूज करणार आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याला ISO डाउनलोड करायचे आहे. तर ISO डाउनलोड करण्यासाठी CentOS डाउनलोड याला एंटर करा. तुम्ही गुगलवरती डाउनलोड्समध्ये जा. जी मेन वेबसाईट जी असेल CentOSची त्या ठिकाणी आता जी लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते आहे CentOS 10 आणि आपल्याला पाहिजे आहे CentOS 6.5. तर आपल्याला ओल्डर व्हर्जन पाहिजे आहे. तर ओल्डर व्हर्जनसाठी थोडंसं स्क्रोल करा खाली. स्क्रोल केल्याच्या नंतर ओल्डर व्हर्जन्स CentOS वॉल्ट वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 6.5 या ठिकाणी ते भेटून जाईल. 6.5 ला एकदा क्लिक केल्याच्या नंतर इथं ISO इमेज या ठिकाणी तुम्हाला फास्ट ट्रॅकच्या खाली ISO इमेजेस या ठिकाणी गेल्यावर 86/64 म्हणजे बीट आहे. 64 बीटची इमेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर जे मोठं जे व्हर्जन जे आहे 4.2 GBचं ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे माझ्याकडे डाउनलोड आहे सो मी डबल हे डाउनलोड करणार नाही.
आता मी डायरेक्टली काय करेन, VMware वर्कस्टेशन मी काय करेन या ठिकाणी ओपन करेन. तर मी VMware वर्कस्टेशनला ओपन करतो. VMware वर्कस्टेशन प्रो हे माझं खूप अगोदरचं व्हर्जन आहे. लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो आता या ठिकाणी आपल्याला अशी एक विंडो भेटेल. मे बी तुमची जी UI जो आहे VMware वर्कस्टेशनचा तो व्हाईट कलरचा असेल. मी या ठिकाणी याची थीम ब्लॅक कलरची ठेवली आहे म्हणून तो ब्लॅक कलरमध्ये दिसतोय. तर मेन आहे याच्यामध्ये आपल्याला एक व्हर्च्युअल मशीन बनवायची आहे. तर ती बनवण्यासाठी मी फाईलला क्लिक करतो. याच्यामध्ये न्यू व्हर्च्युअल मशीन याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन येतात. एक आहे टिपिकल आणि दुसरा आहे कस्टमर. तर मी फर्स्ट ऑप्शनला जातो जो की आहे टिपिकल, म्हणजे एक नॉर्मल आपल्याला मशीन बनवायची आहे. त्यामुळे मी टिपिकल हा ऑप्शन काय केलेला आहे या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. मी नेक्स्टला क्लिक केलं. नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 परत ऑप्शन येतात आपल्याला. हा डेड आहे सध्या आणि याच्यामध्ये इथंही तुम्ही ISO इमेज जी आपल्याला इन्स्टॉल करायची जी आहे किंवा जी ऑपरेटिंग सिस्टम जी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे त्याचीही लिंक किंवा त्याचं लोकेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पण सध्या मी एक हार्डवेअर डिझाईन करत आहे. त्यानुसार मी काय करेल या ठिकाणी मी नंतर ISO इमेज त्याच्यामध्ये किंवा ISO इमेजचं लोकेशन मी नंतर याला प्रोव्हाइड करेन. मी नेक्स्टला क्लिक करतो. नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला भेटेल CentOS 6. ठीक आहे आणि ती कुठली आहे 64 बिट. नेक्स्टला गेलो. या ठिकाणी व्हर्च्युअल मशीनचं नाव द्यायचं. या ठिकाणी मी एक नाव देतो CentOS-6. मी असं एक नाव दिलं. आता हे जे लोकेशन जे इथे जे दाखवत जे आहे या लोकेशन वरती या नावाने एक डिरेक्टरी बनेल, एक फाईल बनेल. कारण आपल्याकडे जे एक व्हर्च्युअलायझेशनचा जो प्लॅटफॉर्म जो आपण यूज करत जो आहोत आपल्या विंडोजच्या लॅपटॉपवरती आपण VMware वर्कस्टेशन नावाचं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण एक मशीन क्रिएट करत आहोत. तर ऑलरेडी आपल्याकडे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे जी की एक विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम आपण यूज करत आहोत. बट आपण त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर टाकलं आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी मशीन क्रिएट करतोय. त्या मशीनवरती आपण काय करत आहोत या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम जी की दुसरी असेल, लिनक्सची असेल ती इन्स्टॉल करून घेत आहोत. ओके. सो त्याची जी डिरेक्टरी जी बनणार जी आहे म्हणजे ती ऑपरेटिंग सिस्टम कुठं स्टोअर होणार, तर ती ऑपरेटिंग सिस्टम माझी या लोकेशनमध्ये स्टोअर होईल आणि त्या डिरेक्टरीचं ज्या फोल्डरमध्ये ती सेव्ह होणार आहे त्या फोल्डरचं नाव माझं CentOS 6 हे असेल. ठीक आहे. तर मी आता याला नेक्स्टला क्लिक करतो. नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर स्पेसिफाय द डिस्क कॅपॅसिटी. बाय डिफॉल्ट मी 20 जी आलेली आहे. मी ते 20 ठेवेन आणि इथं 2 ऑप्शन दिसतात आपल्याला. याच्यामध्ये आहे स्प्लिट व्हर्च्युअल डिस्क इंटू मल्टिपल फाइल्स. हाही ऑप्शन सिलेक्ट केला तरीही एकच डिरेक्टरी बनेल आणि हाही ऑप्शन सिलेक्ट केला तरीही एकच फोल्डर, एकच डिरेक्टरी तुमच्या लॅपटॉपमध्ये बनेल जी की असेल CentOS 6 नावानं. त्याच्यामुळे तुम्ही आयदर कुठल्याही ऑप्शनला सिलेक्ट केले तर होणार तर तेच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही असं कन्फ्युजन राहण्याची गरज नाही. तुम्ही कुठल्याही ऑप्शनला सिलेक्ट करून नेक्स्ट करू शकता. आता हे हार्डवेअरचं डिझाइन येत आपल्याला सांगत आहे. तर कस्टम हार्डवेअरला मी क्लिक केलं. आता याला क्लिक केल्याच्या नंतर मला हार्डवेअरचे डिटेल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. मेमरी जी आहे म्हणजे जी आपली रॅम जी आहे ह्या हार्डवेअरसाठी रॅम जी आहे ती आहे 1 GB. पण मला 1 GB नको आहे. मला थोडंसं इन्स्टॉलेशन जे आहे ते पटकन फास्ट करून घ्यायचं आहे. सो इनिशियली मी त्याला काय करतो 4 GB 4096 म्हणजे 4 GB मी त्याला काय केलेली आहे इथं रॅम असाइन केलेली आहे. नेक्स्ट आहे प्रोसेसर किती द्यायचे, तर मी 2 प्रोसेसर आणि 2 त्याला कोर्स जे आहेत त्या असाइन करतो. आता या ठिकाणी आहे आपल्याला ISO इमेज द्यायची आहे. या ठिकाणी मी त्याला काय करेन एक ISO इमेज देऊन टाकेन. आता माझ्याकडे ऑलरेडी 6.5 ही डाउनलोडेड होती. ती मी काय करतो या ठिकाणी सिलेक्ट करून घेत आहे. आणि नेक्स्ट आहे आपलं नेटवर्क अडॅप्टर म्हणजे निक कार्ड. निक कार्डची सेटिंग जी आहे ती सध्या आहे NAT वरती, पण आपल्याला ती ब्रिज वरती घेऊन जायची आहे. कारण आपली मशीन ऑटोमॅटिकली DHCP थ्रू एक IP उचलेल आणि दोन्ही मशीन म्हणजे माझा लॅपटॉप आणि जी तयार होणारी जी मशीन जी आहे ते एका ब्रिजमध्ये असेल म्हणजे एकाच नेटवर्कवरती ते असतील. सो मी या ठिकाणी काय करेन ब्रिजला सिलेक्ट करेन. त्यानंतर हे काय पॅरामीटर आपले जास्त कामाचे नाहीत. USB कंट्रोलर, साऊंड कार्ड, डिस्प्ले
दॅट्स नॉट दॅट मच इम्पॉर्टंट फॉर अस. मी याला काय करतो आता क्लोज करतो. क्लोज केल्याच्या नंतर सगळे पॅरामीटर्स परत एकदा मी चेक करून घेतो. 4 CPU आहेत, डीव्हीडी CD DVD म्हणजे जी मी इमेज जी दिलेली आहे ती, आणि USB कंट्रोल वगैरे. हार्ड डिस्क जी आहे ती 20 GB, रॅम जी आहे 4096 म्हणजे 4 GB ची मी त्याला काय दिलेली आहे रॅम या ठिकाणी असाइन केलेली आहे. मी याला फिनिश करतो. जसेही मी याला फिनिश करेन, नेक्स्ट स्टेपमध्ये मला त्याची एक मशीन या ठिकाणी आलेली असेल. ही पहा, CentOS 6 या ठिकाणी आलेली आहे. मी आता हिला पॉवर ऑन करून घेतो. मशीन पॉवर ऑन होत आहे. पॉवर ऑन झाल्याच्या नंतर फर्स्ट जो अटेम्प्ट जो येईल तिथं मला तो इन्स्टॉलेशनसाठीचा ती देऊन टाकेल. तर या विंडोमध्ये आपल्याला इथं मी आता कर्सर माझा जो आहे, कर्सर जो आहे, मी याला सिम्पली मध्ये क्लिक केलं. मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तो त्या मशीनवरती गेला. आता मशीनवरती गेला. आपल्याला आता कर्सर नाहीये दिसत. त्या ठिकाणी आपल्याला आता अप ॲरो आणि डाऊन ॲरो यूज करायचे आहेत. अप ॲरोनं मी त्याला काय केलं, फर्स्ट ऑप्शन जो आहे आपला तो आहे इन्स्टॉल ऑर अपग्रेड अँड एक्झिस्टिंग सिस्टम. आता मला नवीनच सिस्टम इन्स्टॉल करायची, तर मी आय एम गोईंग विथ द फर्स्ट ऑप्शन. मी काय केलं, त्याला एंटर केलं. एंटर केल्याच्या नंतर काही क्षणामध्ये, काही टायमिंगमध्ये इथं बऱ्याचशा गोष्टी रीड आउट होऊन जातील. त्या काय आहेत, कशा रिलेटेड आहेत, परत नंतर त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन येते, हे आपल्याला हळूहळू थोडं लेक्चर झाल्याच्या नंतर, थोडे सेशन झाल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात येतील. सो राईट नाव जे ॲज इट इज जे चालू जे आहे ते आपण चालू राहू देऊ. तर फर्स्ट प्रॉम्प्ट मला या ठिकाणी आलेला आहे. फर्स्ट प्रॉम्प्टमध्ये हा काय विचारतोय, टू बिगिन टेस्टिंग द मीडिया बिफोर इन्स्टॉलेशन प्रोसेस प्रेस बिफोर इन्स्टॉलेशन प्रेस ओके. तर जो इन्स्टॉलेशन मीडिया जो आहे, म्हणजे जी ISO इमेज जी आहे ती जी आपण दिलेली आहे, त्याला एक वेळेस टेस्ट करून घ्यायचं का, हे या प्रॉम्प्टमध्ये म्हणत आहे. बट त्याची गरज नाहीये. जर ओके जर केलं तर ते आरामात 1 ते 2 तास टेस्टिंगसाठी घेतं. सो इट इज बेटर टू डू इट स्किप. नेक्स्ट स्टेप जी असेल ती असेल आपल्याला डायरेक्टली इन्स्टॉलेशनची. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट. नेक्स्ट आपल्याला अपडेट मिळालेला आहे, अनसपोर्टेड हार्डवेअर डिटेक्टेड, बट ओके करूयात. ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. कारण आपण एक सॉफ्टवेअर मध्येच एक मशीन बनवतोय. सॉफ्टवेअर मध्येच आपण आपल्या लॅपटॉपचे रिसोर्सेस असाइन करून देतोय त्याला. मी सिम्पली नेक्स्टला इथं क्लिक करतो. परत जी लँग्वेज जी असेल ती असेल इंग्लिश, ती असेल US इंग्लिश. मी US इंग्लिशला इथं क्लिक केलं. नेक्स्ट आहे जो स्टोरेजचं जे डिव्हाइस जे आहे, तर ह्या काही गोष्टी ज्या ॲडव्हान्स लेवलवरती असतात, बट मी फक्त एक ऑप्शनमध्ये मी तुम्हाला जाऊन दाखवतो. जर समजा तुमच्याकडे स्पेशलाइज्ड स्टोरेज डिव्हाइसेस जर असतील, तर तुम्ही याला क्लिक करा, स्पेशलाइज्ड स्टोरेज डिव्हाइसेस. याला क्लिक केल्याच्या नंतर हा एक दुसऱ्या सेटिंगमध्ये घेऊन जातो आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला जे रेडचं जे आहे, म्हणजे की जिथं रिडंडन्सी आपण करतो, स्टोरेजेस वरती आपल्या असते, जेणेकरून डेटा आपल्याला रिकव्हर करता आला पाहिजे. फॉर दॅट पर्पज वी आर युजिंग द रेड कॉन्फिगरेशन. किंवा एक सॅन स्टोरेज जे असतं, स्टोरेज एरिया नेटवर्क, सॅन पण आपण देऊ शकतो, किंवा मल्टिपल डिव्हाइसेस देऊ शकतो, आणि बेसिक डिव्हाइसेस याला देऊ शकतो, जे की आपले आयस्कजी असतं किंवा त्याला स्कजी म्हणून पण दिलं जातं. आपण काय करूयात, आता बॅक जाऊया याच्यातून आणि बेसिक स्टोरेज डिव्हाइसेस याला सिलेक्ट करतो, आणि मी काय होतो आता नेक्स्ट जातो. आता या ठिकाणी हा काय विचारतोय, एक्झिस्टिंग जो डेटा जो आहे तुमच्या हार्ड ड्राईव्ह वरती, त्याला मी डिस्कार्ड करू की नको करू, हे या ठिकाणी विचारत आहे. सो आपली तर एम्प्टीच आहे. जी 20 GB जी असाइन जी झालेली आहे ती अल्टिमेटली एम्प्टी आहे. सो डिस्कार्ड एनी डेटा. तर या ठिकाणी मशीनचं नाव विचारत आहे. सर मशीनचं नाव मी देतो CentOS 6. सेम स्टेप मध्ये आपल्याला नेटवर्क ही कॉन्फिगर करता येतं. ओके, तर मी याला क्लोज करतो आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे टाइम झोन विचारेल. तर एशिया कोलकाता, आपला जो इंडियाचा टाइम झोन जो आहे तो एशिया कोलकाता आहे. सो मी त्याला सिलेक्ट करून घेतलं. नेक्स्ट, इथं रूटचा पासवर्ड. एक एक स्टेप तुम्ही लक्षात घ्या.
कुठल्या स्टेपला काय करा, एक सिंपल पासवर्ड ठेवून टाका, रेड हॅट. ठीक आहे, पासवर्ड जो आहे तो माझा रेड हॅट, कोणाचा, रूटचा पासवर्ड जो आहे. आणि यूज एनिवे, तो म्हणतो की पासवर्ड हा थोडासा वीक आहे. नेक्स्ट करा त्याला. नेक्स्ट केल्याच्या नंतर जे पार्टिशन जे बनवायचे आहेत, ज्या पद्धतीने विंडोज मध्ये आपण पार्टिशन्स बनवतो, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह वगैरे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला लिनक्स मध्ये सुद्धा पार्टिशन बनवता येतात. आपण यातला एक एक ऑप्शन चेक करूया. पहिल्यांदा मी काय करतो, क्रिएट कस्टम लेआउट, याला मी नेक्स्ट केल्याच्या नंतर मी इथं क्रिएट करू शकतो. क्रिएट काय, स्टँडर्ड पार्टिशन्स, रेड पार्टिशन्स आणि एलव्हीएम. ठीक आहे, तर यातले काय करूया आपण, स्टँडर्ड पार्टिशन हा आपण सिलेक्ट करूया. आता त्याला क्रिएट म्हणल्याच्या नंतर ह्याला क्रिएट जर म्हटलं तर इथं माउंट पॉइंट्स म्हणजे आपल्याला कुणाला किती स्पेस द्यायचा आहे. तर हे जे पार्टिशन्स जे आहेत, हे स्लॅश म्हणजे नेमकं काय, स्लॅश बूट म्हणजे नेमकं काय, स्लॅश होम म्हणजे नेमकं काय, स्लॅश टेम्प म्हणजे काय, युजर, वॅर, ऑफ, हे लगेच समजणार नाहीये. मी याला काय करतो, आता कॅन्सल करतो. आता हे फाईल सिस्टम म्हणून जे होतं या ठिकाणी, हे जे फाईल सिस्टम जे आहे, हे ext2, ext3, ext4 हेही लगेच समजणार नाही, किंवा हे स्वॅप स्पेस जो आहे तेही समजणार नाही. सिम्पली मी याला काय करतो, कॅन्सल करतो. मी बॅक जातो, नेक्स्ट ऑप्शनला जातो, मी यूज फ्री स्पेस, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील, जे पूर्ण जो फ्री स्पेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. मी याला काय करतो, क्रिएट म्हणतो. परत अजून आपल्याला तेच भेटून जाईल, स्टँडर्ड पार्टिशन्स, त्याच्यामध्येही तेच असणार आहे. हे सगळ्यांचा स्पेस आपल्याला डिफाईन करणं गरजेचं. सो मी याला परत कॅन्सल करतो, परत बॅक जातो. परत बॅक गेल्याच्या नंतर मी रिप्लेस एक्झिस्टिंग लिनक्स सिस्टीम, याला मी काय करतो, नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथंही आपण पार्टिशन्स देऊ शकतो, क्रिएट करू शकतो. मी काय करतो, सिंपल याला कॅन्सल करतो. मी परत बॅक जातो आणि माझा जो ऑप्शन जो आहे यूज ऑल स्पेस, त्याला मी जातो. तिथे गेल्याच्या नंतर ही मला काय करावं लागेल, तर पार्टिशन्स जे आहेत ते डिफाईन करावे लागतील. पण या सेशन मध्ये आपण पार्टिशन्स डिफाईन करणार नाहीत. जे ऑटोमॅटिक जे सेटिंग जे आहे ते ऑटो सिलेक्शन वरती आपण जाऊयात आणि फक्त एक फ्रेश पैकी आपण ओएस या ठिकाणी इन्स्टॉल करून घेऊयात. सो मी यालाही कॅन्सल करतो, बॅक जातो आणि यूज ऑल स्पेस करतो आणि नेक्स्ट झाल्याच्या नंतर परत अजून एक वेळेस नेक्स्ट, फॉर्मॅट, राईट चेंज टू द डिस्क. आता हा पार्टिशन बनवतोय, हे जे काय करतोय हा सगळे पार्टिशन बनवतोय एक डिव्हाइस मध्ये. ओके, मी परत त्याला काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता ही आहे आपली जी ओएस जे आहे, आपण 4.2 GB ची ISO डाउनलोड करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पॅकेजेस पण अवेलेबल असतील त्या ISO मध्ये. अजून आपण ISO मध्ये गेलेलो नाही. ठीक आहे, आता या ठिकाणी कुठले पॅकेजेस असणार आहेत, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल होस्ट बनवायचा आहे, वेब सर्व्हर बनवायचा आहे, डेटाबेस सर्व्हर बनवायचा आहे, बेसिक सर्व्हर, मिनिमल इन्स्टॉलेशन असेल, मिनिमल डेस्कटॉप असेल, तर मी सिम्पली डेस्कटॉप याला जातो आणि याला नेक्स्ट, मी असं नेक्स्ट केल्याच्या नंतर हा डिपेंडन्सीज ज्या आहेत त्या सर्व चेक करून घेईल. ऑलरेडी आपली जी ISO जी आहे ती 4.2 GB ची आहे. तर ऑलमोस्ट सर्व डिपेंडन्सीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. हा इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट की झालेली आहे या ठिकाणी आणि ही कंप्लीट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. सो मी थोड्या वेळ व्हिडिओ पॉज करतो. तर या ठिकाणी इन्स्टॉलेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आता मी मशीनला एक वेळेस रिबूट करून घेतो. तर मी सिम्पली या रिबूट वरती क्लिक करतोय. तर आता माझी मशीन काय होऊन जाईल, रिबूट होऊन जाईल. रिबूट झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक वेळेस ती लॉग इन साठी विचारेल आणि मगाशी जो आपण पासवर्ड सेट केलेला होता रूट साठीचा, जो की रेड हॅट म्हणून आपण तो काय केला होता, पासवर्ड सेट केलेला होता रूट युजरचा. रूट युजर म्हणजे पूर्ण ऍडमिन युजर असेल. या मशीनचं जे ऍडमिन्स असतील, म्हणजे मशीन मध्ये जे काही चेंजेस करायचे असतील त्या सर्व गोष्टींचे राईट्स हे काय असतील, या रूट युजरला असतील. या ठिकाणी काय म्हणते, हे अनसपोर्टेड हार्डवेअर डिव्हाइस, ते परत पुढे जाईलच ऑटोमॅटिकली. स्टील आय एम गोइंग टू एंटर करतोय मी त्याला सिम्पली, बट ऑटोमॅटिकली ते काय करेल, पुढे उचलेलच तो. सो मशीन आपली आता बूट होत आहे. बूट झाल्याच्या नंतर आपण एक वेळेस त्याला लॉग इन करून घेऊयात. आता VMware वर्कस्टेशन वरती ज्यावेळेस तुम्हाला फुल स्क्रीन करायचं असेल, आता सध्या कसं आहे या ठिकाणी जर बघितलं तर हे साईडला पूर्ण पॅनल दिसत आहेत. या मशीनला फुल स्क्रीन करायचं जर असेल तर आपल्याला त्यासाठी कंट्रोल अल्ट आणि एंटर, कंट्रोल आणि अल्ट एकदा प्रेस करा आणि नंतर एंटर प्रेस करा. सो तुम्हाला फुल स्क्रीन भेटून जाईल. पण या केसमध्ये तुम्हाला हा एवढाच दिसणार आहे, कारण याची जे VMware चे जे टूल्स जे आहेत, याला जे फुल स्क्रीन करून जे दाखवणारे जे VMware चे सपोर्टिंग टूल्स जे आहेत ते अजून इन्स्टॉल झालेले नाहीत.
तर त्याला आपल्याला मॅन्युअली इन्स्टॉल करावं लागेल आणि ती प्रोसेस आपण नेक्स्ट सेशन मध्ये वगैरे आपण पाहून घेऊयात. सो आता मी काय करतो, त्याला थोडंसं पुढे जातो, फॉरवर्ड करतो, येस आय ऍग्री, त्यालाही फॉरवर्ड केलं. आता इथे मी एक युजर क्रिएट करू शकतो आणि मी युजर करतो, युजरचं नाव असेल माझा ऍडमिन, फर्स्ट नेम असेल श्याम, पासवर्ड असेल माझा ऍडमिन आणि कन्फर्म करतो ऍडमिन. ओके, तर पासवर्ड वीक आहे, सो आय एम ओके विथ दॅट वन. जी डेट जी आहे ती सेट करता येते या ठिकाणी, फॉरवर्ड केलं मी त्याला. आणि हे के डंप म्हणजे जे कर्नलचे जे लॉग्स वगैरे जे असतात ते आपल्याला के डंप मध्ये वगैरे भेटून जातात. मी याला सिम्पली फिनिश करतो आणि हा काय म्हणतो, चेंजिंग द के डंप सेटिंग रिक्वायर्स रिबूटिंग द सिस्टीम. ओके, आणि फर्स्ट बूट इज कम्प्लिटेड. तर मी याला काय करतो, सिम्पली एस करतो. तर मशीन माझी काय होईल, परत अजून एक वेळेस रिबूटला जाईल. आता आपण एक युजर क्रिएट केलेला आहे ज्याचं नाव आहे आपण ऍडमिन, जे की ऍडमिन आणि पासवर्ड पण त्याचा आपण काय ठेवलेला आहे ऍडमिन. आता आपल्याकडे दोन युजर्स आहेत, एक आहे रूट युजर आणि सेकंड जो आहे तो आपला ऍडमिन युजर. तर आपण एक वेळेस रूट युजरने पण लॉग इन करून बघूया आणि एक वेळेस आपण ऍडमिन युजरनेही लॉग इन करून बघूयात. सो राईट नाव आपण मशीनच्या मध्ये जात आहोत. आजच्या सेशन मध्ये आपण फक्त एक ओएस इन्स्टॉल करून घेतलेले आहे. सिम्पली जे बाय डिफॉल्ट ज्या पद्धतीनं त्याचं इन्स्टॉलेशन जे होतं आपण त्या पद्धतीनं तिला इन्स्टॉल करून घेतलेला आहे. आता सिंपल एक वेळेस लॉग इन करून बघूया. पण नेक्स्ट सेशन मध्ये आपली जी रिक्वायरमेंट जी असेल त्या रिक्वायरमेंट नुसार पार्टिशन करून घेऊ. पार्टिशन झाल्याच्या नंतर आपल्याला जे फुल स्क्रीन जे आहे, फुल स्क्रीन साठी आपल्याला VMware चे काही टूल्स हे इन्स्टॉल करावे लागतील. तर ते टूल्स पण आपण इन्स्टॉल करून घेऊयात. म्हणजे काय होईल, आपलं लर्निंग हळूहळू काय होईल आता स्टार्ट होऊन जाईल. सो मला आता या ठिकाणी श्याम नावाचा एक युजर आलेला आहे आणि त्याचा पासवर्ड आहे ऍडमिन. मी त्याच्यानेही लॉग इन झालेलो आहे मशीन मध्ये. आता सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, इथे नेटवर्क कनेक्टेड नाहीये, वायर नेटवर्क जे आहे ते कनेक्टेड नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्याचे पण सेटिंग्स असतात. सिम्पली आता आपण नेटवर्क वगैरे ह्या गोष्टींवरती फोकस करण्याऐवजी मी याला राईट क्लिक करतो आणि ओपन टर्मिनल. तर आपलं काम हे या ठिकाणी आहे. तर हा युजर दाखवतो तो ऍडमिन आणि मशीनचं नाव काय आहे, CentOS 6. हे आहे आपलं ऍडमिन युजरनं आपण ज्यावेळेस लॉग इन केलं त्यावेळेस तो तिथं युजर दाखवतो. आता मी काय करतो, याला रूट युजरने एक वेळेस ऍक्सेस करून घेतो. पण त्या अगोदर मी याला सिम्पली एक कमांड मी रन करतो या ठिकाणी, एलएस केल्याच्या नंतर एलएस म्हणजे लिस्ट कर. कुठली लिस्ट कर, किंवा डेस्कटॉप वरती जे आहे त्याची मला लिस्ट प्रोव्हाइड कर. मी नंतर परत काय करतो, CD स्लॅश म्हणजे रूट डिरेक्टरी, मी त्याला CD चेंज डिरेक्टरी. सध्या तो डेस्कटॉप डिरेक्टरी मध्ये होता, डेस्कटॉप डिरेक्टरी मधून तो आता कुठे गेलेला आहे, रूट डिरेक्टरी. स्लॅश म्हणजे रूट असतं, तर त्याला मी काय करतो आता एलएस करतो म्हणजे लिस्ट कर. आता याच्यामध्ये जे फोल्डर्स जे बनलेले जे आहेत हे पहा, इथं वेगवेगळे फोल्डर्स बनलेले आहेत. हे फोल्डर्स कोणते कोणते आहेत, होम आहे, डेव आहे, बिन आहे, बूट आहे, लिब आहे, OPT आहे, SRV आहे, TMP आहे. मगाशी जे आपण स्टँडर्ड पार्टिशन्स मध्ये जे काही गोष्टी बघत होतो त्यातले काही पार्ट इथं तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सो आता आपण काय करूया, रूट युजरने एक वेळेस याला लॉग इन करून घेऊया याच मशीनला. तर या मशीनला मी काय करतो, एक वेळेस याचा जो युजर जो आहे तो इथून मी लॉग आउट करतो. सो लॉग आउट, आता मी काय केलं, त्याला लॉग आउट केलेलं आहे. आता परत नंतर मी ऑदर मध्ये जातो. ऑदर मध्ये गेल्याच्या नंतर युजर नेम आहे माझं रूट आणि पासवर्ड आहे माझा रेड हॅट. तर मी रूट युजरनं आता काय केलेलं आहे, ह्याला लॉग इन केलेलं आहे. रूट युजरनं लॉग इन केल्याच्या नंतर, रूट युजर म्हणजे या मशीनचा पूर्ण ओनर असल्यासारखा, या मशीन मध्ये काय जे चेंजेस जे करायचे आहेत तो रूट युजर करू शकतो. मी राईट क्लिक करून परत काय केलं, टर्मिनल ओपन केलं. तर युजर जो आहे या ठिकाणी आहे रूट आणि या ठिकाणी तो आहे डेस्कटॉप या डिरेक्टरीमध्ये. मी एलएस केलं, त्याच्यामध्ये मला काही नाही भेटलं. मी आता CD/रूट मी हे केलंय, CD/रूट म्हणजेच मी जर याला जर CD रूट जर केलं, हा स्लॅश ही एक डिरेक्टरी आहे, रूट नाव जिथं लिहिलेलं आहे. म्हणजे मी ज्यावेळेस याला CD एलएस करतो या ठिकाणी, तर सेम गोष्टी मला या ठिकाणी मिळत आहेत. पण मला जायचं आहे एक स्टेप बॅक साईडला. ओके, CD रूट मध्ये गेलो, युजर मध्ये गेलो मी आता त्याच्या.
आता मी इथं ls केलं. ls केल्याच्या नंतर रूट युजरची ही होम डिरेक्टरी आहे, ही रूट जी आहे ही होम डिरेक्टरी आहे. तर त्याच्या होम डिरेक्टरीमध्ये काय काय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला शो करत आहे. हे बघा मित्रांनो, आत्ताच ह्या गोष्टी काहीच लक्षात आलेल्या नसतील, कारण डायरेक्टली कमांड लाईन वरती आपण कधी काम केलेलं असेल किंवा नसेल, पण ही सिरीज ही बिगिनर्स साठी आहे. सो ह्या गोष्टींना समजण्यासाठी थोडासा वेळ जाईल, पण आपण डायरेक्टली इथून स्टार्ट करणार आहोत का? तर नाही. मशीन इन्स्टॉलेशन करण्याच्या पाठीमागचा एकच मोटो होता की जेणेकरून यू आर गोइंग फॅमिलियर विथ द प्रॉम्प्ट. जे काय आपल्याला जे टर्मिनल जे आहे त्या टर्मिनल सोबत तुम्ही थोडं फॅमिलियर व्हा. थोडेशा कमांड, ज्या कमांड मी नेक्स्ट सेशन पासून ज्या सांगायला सुरुवात करेन, त्या कमांड्स तुम्ही या ठिकाणी या टर्मिनल वरती या मशीन वरती तुम्ही हिट करायला स्टार्ट करा. कारण सेशन्स जसे जसे पुढे जातील तसं तसं एक एक कमांड आपण एक्झिक्यूट करणार आहोत. त्या कमांडचा मिनिंग आहे तेही आपण नेक्स्ट सेशन मध्ये किंवा येणाऱ्या सेशन्स मध्ये आपण समजून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे VMware वर्कस्टेशन असणं गरजेचं आहे किंवा व्हर्च्युअल बॉक्स मध्ये पण तुम्ही मशीन इन्स्टॉल करू शकता. आणि सेकंड आहे CentOS 6.5 याची ISO इमेज. नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला हायपरवायझर म्हणजे नेमकं काय, हायपरवायझरचे टाइप्स काय असतात आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर हे काय असतं नेमकं, मशीन लेवल लँग्वेज काय असते, थोडंसं आपण बेसिक मध्ये जाऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इन्स्टॉलेशनचा पार्ट संपवलेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पार्टिशन करून इन्स्टॉलेशन पण करून घेऊ आणि थोडासा थेरोटिकल पार्टही आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करू. सो आय थिंक हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि बाय.